टॉप 9 मोठ्या बातम्या। आमदार संग्राम जगताप आणि अजित पवार यांची भेट होण्याची शक्यता वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडून जगतापांना नोटीस देण्यात आली होती। त्यामुळे भेटीत संग्राम जगताप हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काय स्पष्टीकरण देणार याकडे सर्वांचं लक्ष। पुण्यातील मनविसे विरुद्ध अभाविप हे राड्याचं प्रकरण आता समोर आलेलं आहे आणि मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर जाणार आहेत। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ते भेट घेतील। अमित ठाकरे मनविसे पदाधिकाऱ्यांना देखील भेटणार असल्याची माहिती। जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील मतदार यादीमध्ये नावांचा घोळ। मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप। तर जोगेश्वरीतील मतदार यादीत मराठी सोडून दक्षिण भारतातील भाषेत नावाचा उल्लेख असल्याची मनसे नेते संदीप देशपांडेंची माहिती। माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, मात्र वनमंत्री झाल्यावर सोडून द्यावी लागली। वनमंत्री झाल्यावर बंधन आल्याची मंत्री गणेश नाईकांकडून जाहीर कबुली। शिंदेंनी घेतलेला आणखी एक निर्णय फडणवीस सरकारकडून रद्द। बच्चू कडूंच्या कार्यालयाला देण्यात आलेली जागा जेडीएसला परत दिली। गडचिरोलीमध्ये सहपालकमंत्र्यांची काहीही गरज नाही। मुख्यमंत्री आणि दोन्ही आमदार जिल्ह्यासाठी सक्षम आहोत। धर्मराव बाबात्राम यांचा आशिष जयस्वाल यांच्यावर निशाणा। बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजेमध्ये मंगळसूत्र चोरीची घटना। सुप्रिया सुळेंकडून व्हिडिओ ट्विट। पुणे पोलीस आयुक्तांनी या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी। सुप्रिया सुळेंची ट्विटवरून मागणी। दुश्मन का दुश्मन दोस्त होता है। अफगाणिस्तान पाकिस्तान युद्ध सुरू राहिल्यास भारताला फायदा। सामनाच्या अग्रलेखात भारत अफगाणिस्तान संबंधांवर भाष्य। 17 ऑक्टोबरच्या परळीतील ओबीसी मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित राहणार। कोणाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण आमच्या ताटातलं घेऊन दुसऱ्याला देण्याला आमचा विरोध आहे, मुंडेंचं वक्तव्य।